Hello everyone, once again I welcome all of you to this course of Spoken English. Spoken Englishच्या कोर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. या आधीच्या क्लासमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितली होती. I told you to practice in this previous class. तुम्हाला या आधीच्या क्लासमध्ये मी प्रॅक्टिस करायला सांगितली होती. तुम्ही प्रॅक्टिस केली का? Did you practice yesterday? तुम्ही काल प्रॅक्टिस केली का? जर केली असेल तर कमेंटमध्ये येस लिहा. कमेंटमध्ये येस लिहा. हो सर मी प्रॅक्टिस केली असं लिहा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस नसेल केली त्यांनी असं लिहा, नाही सर मी प्रॅक्टिस नाही केली. ऑनेस्टली लिहा, प्रामाणिकपणे लिहा. पण तुम्हाला कसं लिहिणं आहे माहिती का? इंग्लिशमध्ये लिहायचं म्हणून तुम्हाला लिहायला सांगतोय, कारण तुमची प्रॅक्टिस होईल. तर इंग्लिशमध्ये कसं लिहिणार? जर प्रॅक्टिस केली असेल तर यस आय प्रॅक्टिस यस्टरडे, मी काल प्रॅक्टिस केली. आणि ज्या विद्यार्थ्याने प्रॅक्टिस नाही केली तो कसं लिहेल? नो सर आय डिड नॉट प्रॅक्टिस यस्टरडे, मी काल प्रॅक्टिस केली नाही, असं तुम्हाला लिहायचंय. तर आज आपण या ठिकाणी माहिती का कॅन वर काही तुम्हाला मी वर्ब लिहून देणार आहे आणि प्रॅक्टिस, आज आपलं प्रॅक्टिस सेशनच आहे. या ठिकाणी तुमच्याकडून मी प्रॅक्टिस करून घेणार आहे. तुम्ही प्रॅक्टिस केली असेल किंवा नसेल केली त्यामध्ये काही एवढं विषय नाही, जाऊ द्या. नसेल केली तर नाही केली, आणि ज्या विद्यार्थ्यांनी केली असेल त्यांचा फायदा असेल, आणि ज्या विद्यार्थ्यांनी नाही केली त्यांची आज प्रॅक्टिस होऊनच जाईल या ठिकाणी. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काही वर्ब घेऊ आणि त्याच्यावर मी तुम्हाला एका वर्बवर तुम्हाला 4 फॉर्म मध्ये सेंटेन्स मी करून दाखवतो. त्याच्यानंतर माहिती आहे का आपण प्रॅक्टिस करू. तुम्ही माझ्यासोबत बोला, मी तुमच्यासोबत बोलतो. म्हणजे मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, तुम्ही मला विचारा, किंवा तुम्ही जे मी तुम्हाला विचारेन ते कमेंटमध्ये मला लिहून सांगा. ठीक आहे. म्हणजे मला कळेल नाही तुम्हाला जमतंय, इंग्लिशमध्ये बोलता येते. तर काही वर्ब आपण या ठिकाणी घेऊ. कॅनचा अर्थ होतो शकतो. आपण कॅन बघतोय सध्या. ठीक आहे. कॅनचा अर्थ होतो शकतो. तर पहिले वर्ब या ठिकाणी आपण घेऊ स्पीक. स्पीक म्हणजे काय? बोला. स्पीक बघू आपण. ठीक आहे. स्पीक. त्यानंतर इमॅजिन. दुसरा वर्ब घेऊ आपण इमॅजिन. ठीक आहे. इमॅजिनचा अर्थ काय होतो माहिती का? इमॅजिन म्हणजे कल्पना करणे. इमॅजिनचा अर्थ काय होतो? कल्पना करणे. त्याच्यानंतर घेऊ आपण बिअर. बिअरचा अर्थ काय तुम्हाला माहिती? बिअर म्हणजे बर्दाश्त करणे, म्हणजे सहन करणे. बिअरचा अर्थ सहन करणे, बिअर. त्यानंतर घेऊ आपण इग्नोर. कारण हे जे वर्ब मी लिहून देतो हे मध्ये बऱ्याच ठिकाणी यूज होतं, म्हणून या ठिकाणी याची प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेते, कारण की सहजासहजी आपल्याला मध्ये बऱ्याच ठिकाणी हे बोलता येतात. इग्नोर. त्यानंतर घेऊ आपण हँडल. फिनिश. फिनिश. फाइंड अवे. फाइंड अवे. क्रॅक. क्रॅक. फिनिश, फाइंड अवे, क्रॅक. पुन्हा ब्रेकअप घेऊ आपण. ब्रेकअप. मॅरी. डान्स. या वर्बवर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ओके. एवढे वर्ब या ठिकाणी आपण घेऊ. अजून एखाद्या दोन घेऊ आपण. वेस्ट टाइम घेऊ आपण. वेस्ट टाइम. ठीक आहे. वेस्ट टाइम. हे बऱ्याच ठिकाणी हे जे वर्ब आहे बऱ्याच ठिकाणी यांचा यूज केला जातो, म्हणून आपण घेतोय. इम्पॉर्टंट आहे वेस्ट टाइम. आता याच्यावर मी तुम्हाला माहिती का एका फॉर एक्झाम्पल आता जो स्पीक आहे या स्पीकवर तुम्हाला माहिती आहे का मी 4 फॉर्म मध्ये सेंटेन्स करून दाखवतो. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन. तर आता फर्स्ट आपण या ठिकाणी घेऊ स्पीक वर. ठीक आहे. स्पीक. या स्पीक या वर्बवर तुम्हाला मी 4 फॉर्म मध्ये सेंटेन्स करून दाखवतो. ठीक आहे. यामध्ये पहिलं सेंटेन्स घेऊ आपण. मी इंग्लिश, आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं मी इंग्लिश बोलू शकतो. मी इंग्लिश बोलू शकतो तर कसं म्हणणार मी? आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन स्पीक इंग्लिश. आता मला असं म्हणायचं मी इंग्लिश मध्ये बोलू शकतो, किंवा तुम्हाला म्हणायचं मी इंग्लिश मध्ये बोलू शकतो, तर आपण कसं म्हणणार त्या ठिकाणी? आय कॅन स्पीक इन इंग्लिश. आय कॅन स्पीक इन इंग्लिश. मी इंग्लिश मध्ये बोलू शकतो. आय कॅन स्पीक इन इंग्लिश. इन इंग्लिश. मी इंग्लिश मध्ये बोलू शकतो. आय कॅन स्पीक इन इंग्लिश. आता मला असं म्हणायचं मी इंग्लिश मध्ये नाही बोलू शकत. मी इंग्लिश मध्ये नाही बोलू शकत. हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आय कॅनॉट स्पीक इन इंग्लिश. आय कॅनॉट. या ठिकाणी तुम्ही कांट पण लिहू शकता. आय कॅनॉट स्पीक इन इंग्लिश. स्पीक इन इंग्लिश. इन इंग्लिश. आय कॅनॉट स्पीक इन इंग्लिश. आता तुम्हाला करायचं आहे क्वेश्चन. कॅन आय स्पीक इन इंग्लिश. मी इंग्लिश मध्ये बोलू शकतो का? तुम्हाला असं म्हणायचं मी इंग्लिश मध्ये बोलू शकतो का? कॅन आय स्पीक इन इंग्लिश. कॅन आय स्पीक इन इंग्लिश. अगोदर कॅन घ्यायचा. ठीक आहे. कॅन आय स्पीक इन इंग्लिश. इन इंग्लिश. कॅन आय स्पीक इन इंग्लिश. मी इंग्लिश मध्ये बोलू शकतो का? याचा अर्थ का तुम्ही इंग्लिश मध्ये बोलू शकतो का? कॅन आय स्पीक इन इंग्लिश. आता लास्ट, मी इंग्लिश मध्ये बोलू शकत नाही का? मी इंग्लिश मध्ये बोलू शकत नाही का? तर कसं म्हणणार तुम्ही इंग्लिश? आपण कधी कधी म्हणतो ना मी इंग्लिश मध्ये, एखादं समजा आपण कोणाचं चालू आहे, समजा फॉर एक्झाम्पल दोघं मित्रांचं बोलणं चालू आहे इंग्लिश बद्दल, तर त्या ठिकाणी मग तेव्हा काही झालं असेल तर तो म्हणू शकतो मी इंग्लिश मध्ये बोलू शकत नाही का? मी इंग्लिश मध्ये बोलू शकत नाही का असं तुला वाटतं का? मी इंग्लिश मध्ये बोलू शकत नाही का? तर त्या ठिकाणी तो कसं म्हणणार? कांट आय स्पीक इन इंग्लिश. कांट आय स्पीक इन इंग्लिश. मी इंग्लिश मध्ये बोलू शकत नाही का?
काय म्हणणार तो त्या ठिकाणी, कांट आय स्पीक इन इंग्लिश, कांट आय स्पीक इन इंग्लिश, स्पीक इन इंग्लिश, कांट आय स्पीक इन इंग्लिश, मी इंग्लिश मध्ये बोलू शकत नाही का, अशा पद्धतीने या सर्व वर्बवर आपल्याला माहिती का प्रॅक्टिस करायची अशी. आता बघा, जे आपण काही महत्वाचे इम्पॉर्टंट जे काही सेंटेन्स असतील ते या ठिकाणी लिहू, बाकी काही लिहायचे नाही, ठीक आहे. बाकी आपल्याला प्रॅक्टिस करायची, कारण आपला प्रॅक्टिस सेशन आहे, बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण स्पीकवर बघितलं, स्पीकवर अशा पद्धतीने असते की आता 4 फॉर्म मध्ये मी इंग्लिशमध्ये बोलू शकतो, आय कॅन स्पीक इन इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये नाही बोलू शकत, आय कॅनॉट स्पीक इन इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये बोलू शकतो का, कॅन आय स्पीक इन इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये बोलू शकत नाही का, कांट आय स्पीक इन इंग्लिश, अशा पद्धतीने. आता इमॅजिनचा अर्थ काय होतो, कल्पना करणे, बरोबर आहे. इमॅजिन म्हणजे कल्पना करणे. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय, मला काय म्हणायचं माहिती का, मी माझ्या जीवनाची कल्पना नाही करू शकत, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये मी, किंवा तुम्हाला म्हणायचं मी माझ्या जीवनाची कल्पना नाही करू शकत, तर तुम्ही कसं म्हणणार, आय कांट इमॅजिन माय लाईफ. मी माझ्या जीवनाची कल्पना नाही करू शकत, आय कांट इमॅजिन माय लाईफ, अशा पद्धतीने. आता तुम्हाला हे बघा, यामध्ये तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की मी माझ्या जीवनाची कल्पना नाही करू शकत तुझ्याशिवाय, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, आय कांट इमॅजिन माय लाईफ विदाउट यू. मी तुझ्याशिवाय माझ्या जीवनाची कल्पना नाही करू शकत, आय कांट इमॅजिन माय लाईफ विदाउट यू. हे सेंटेन्स मस्त आहे, माहिती का, बऱ्याच ठिकाणी याचा यूज करू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल आपली समजा एखादी फ्रेंड असेल किंवा कोणी असेल, फॅमिली असेल, कोणासोबत पण आपण या सेंटेन्सचा यूज करू शकतो, आय कांट इमॅजिन माय लाईफ विदाउट यू. मी तुझ्याशिवाय माझ्या जीवनाची कल्पना करू शकत नाही. हा सेंटेन्स म्हटलं पुढचा व्यक्ती थोडा इम्प्रेस होतो, इम्प्रेसिव्ह सेंटेन्स आहे, असं सेंटेन्स इम्प्रेसिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर. तर या ठिकाणी लिहू आपण ते सेंटेन्स, आय कांट इमॅजिन, आय कांट नाही येणार, आय कांट इमॅजिन माय लाईफ विदाउट यू. मी तुझ्याशिवाय माझ्या जीवनाची कल्पना करू शकत नाही, आय कांट इमॅजिन माय लाईफ विदाउट यू. आय कांट इमॅजिन माय लाईफ विदाउट यू. मी तुझ्याशिवाय माझ्या जीवनाची कल्पना करू शकत नाही. आता बघा, बिअरचा अर्थ काय होतो, बिअर म्हणजे काय, सहन करणे. बिअरचा अर्थ काय, सहन करत नाही. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं मी तुला सहन करू शकत नाही, आय कांट बिअर यू. तुम्ही कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, आय कांट बिअर यू. तुम्हाला म्हणायचंय मी तुला सहन करू शकत नाही, मी तुला अजून जास्त सहन करू शकत नाही, आज तुम्हाला म्हणायचंय अजून जास्त सहन करू शकत नाही. कसं म्हणणार तुम्ही सांगा बरं मला कमेंटमध्ये, किंवा असं तुम्हाला काय म्हणायचं, एक्झॅक्ट तुम्हाला काय म्हणायचंय, मी तुला अजून जास्त सहन करू शकत नाही, तर कसं म्हणणार तुम्ही इंग्लिशमध्ये. तर तुम्ही काय म्हणायचं माहिती का, आय कांट बिअर यू एनी मोर. अजून जास्त म्हणजे एनी मोर, आय कांट बिअर यू एनी मोर. मी तुला अजून जास्त सहन नाही करू शकत, आय कांट बिअर एनी मोर. आय कांट बिअर यू एनी मोर. कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, आय कांट बिअर यू एनी मोर. मी तुला अजून जास्त, बरोबर, बर्दाश्त झालं हिंदीमध्ये, मराठीमध्ये काय, सहन करणे. मी तुला अजून जास्त सहन नाही करू शकत, आय कांट बिअर यू एनी मोर. मी तुला अजून जास्त सहन करू शकत नाही, अशा पद्धतीने. मी तुला सहन करू शकतो, तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, आय कॅन बिअर यू. मी तुला सहन करू शकतो, मी तुला हे सहन करू शकत नाही. आय कांट बिअर यू. मी तुला सहन करू शकत नाही. आता तुम्हाला मी तुला सहन करू शकतो का, कॅन आय बिअर यू. मी तुला सहन करू शकतो का, अशा पद्धतीने तुम्ही 4 फॉर्म मध्ये करू शकता याचं. आता त्यानंतर इग्नोर. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं मी तुला इग्नोर करू शकत नाही, मी तुला इग्नोर करू शकत नाही. इग्नोर करणे म्हणजे काय, दुर्लक्ष करणे. तुम्ही कसं म्हणणार, मी तुला इग्नोर करू शकत नाही, कसं म्हणणार सांगा बरं इंग्लिशमध्ये, मी तुला इग्नोर करू शकत नाही. किंवा तुम्हाला इग्नोर करू शकता का, कॅन यू इग्नोर मी, अशा पद्धतीने. आता असंच म्हणा तुम्ही इग्नोरचा, मी तुला इग्नोर करू शकत नाही, तर कसं म्हणणार, आय कांट इग्नोर यू. मी तुला इग्नोर करू शकत नाही, आय कांट इग्नोर यू. मी तुला इग्नोर नाही करू शकत, अशा पद्धतीने. आता नेक्स्ट आपलं काय, हँडल करायचं. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं तुम्ही हँडल करू शकता का, तर तुम्ही कसं विचारणार इंग्लिशमध्ये, मला नाही म्हणायचं, तुम्हाला विचारायचंय. आता तुम्हीच सांगा मला की बाबा मी हँडल करू शकतो. कसं म्हणणार तुम्ही, मी हे हँडल करू शकतो, तर कसं म्हणणार, आय कॅन हँडल इट. मी हँडल करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारायचंय कोणाला, तुम्ही हँडल करू शकता का, तर कसं विचारणार त्या ठिकाणी, कॅन यू हँडल इट. तुम्ही हँडल करू शकता का, कॅन यू हँडल इट. तुम्ही हँडल करू शकता का. मग त्या ठिकाणी तो म्हणू शकतो, आय कॅनॉट हँडल इट. मी ते हँडल नाही करू शकत, आय कॅनॉट हँडल इट. मी ते हँडल नाही करू शकत, अशा पद्धतीने. मी ते हँडल करू नाही शकत, तर कसं म्हणणार तो, आय कांट हँडल इट. मी ते हँडल नाही करू शकत, आय कांट हँडल इट. मी ते हँडल करू शकत नाही, अशा पद्धतीने. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण कोणत्या घेतलं, फिनिश. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय म्हणायचं माहिती का,
एखादा प्रोजेक्ट असेल, एखादा प्रोजेक्ट तुम्ही म्हणायचं की मी हा प्रोजेक्ट रविवारच्या आधी संपवू शकतो, मी हा प्रोजेक्ट रविवारच्या आधी संपवू शकतो, तर तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? आय कॅन फिनिश दिस प्रोजेक्ट बिफोर संडे. आय कॅन फिनिश दिस प्रोजेक्ट बिफोर संडे. मी रविवारच्या आधी हा प्रोजेक्ट संपवू शकतो. तुम्हाला विचारायचं आहे, क्वेश्चन करायचं आहे, तुम्ही हा प्रोजेक्ट रविवारच्या आधी संपवू शकता का? तर कसं विचारणार डायरेक्टली? क्वेश्चन कसा करायचा बघा, कॅन अगोदर घ्यायचा. कॅन यू फिनिश दिस प्रोजेक्ट बिफोर संडे? कॅन यू फिनिश दिस प्रोजेक्ट बिफोर संडे? तुम्ही रविवारच्या आधी हा प्रोजेक्ट संपवू शकता का? कॅन यू फिनिश दिस प्रोजेक्ट? कॅन यू फिनिश? कॅन यू फिनिश दिस प्रोजेक्ट? कॅन यू फिनिश दिस प्रोजेक्ट बिफोर संडे? बिफोर संडे. हा काय क्वेश्चन आहे? तुम्ही रविवारच्या आधी हा प्रोजेक्ट संपवू शकता का? कॅन यू फिनिश दिस प्रोजेक्ट बिफोर संडे? अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय क्वेश्चन. फिनिश झाला. आता फाइंड अ वे. फाइंड अ वेचा अर्थ काय होतो? रस्ता शोधू. फाइंड अ वे म्हणजे मार्ग शोधणे. आता फॉर एक्झाम्पल मी रस्ता शोधू शकतो. आता मला असं म्हणायचं, रस्ता शोधू शकतो. रस्ता वे म्हणजे काय? रस्ता, मार्ग असं म्हणू शकता तुम्ही. मी रस्ता शोधू शकतो तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय कॅन्ट फाइंड अ वे. मी रस्ता शोधू शकतो. आय कॅन फाइंड अ वे. मी रस्ता नाही शोधू शकत. आय कॅन्ट फाइंड अ वे. पुन्हा असं म्हणायचं, मी रस्ता शोधू शकतो का? कॅन आय फाइंड अ वे? मी रस्ता शोधू शकत नाही का? कांट आय फाइंड अ वे? अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल आता एखादा प्रॉब्लेम असेल, मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, तर तुम्ही कसं म्हणणार? आय कॅन सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. आय कॅन सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. आय कॅन सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. आता फाइंड अ वे. आय कॅन फाइंड अ वे. मी रस्ता शोधू शकतो. आय कॅन फाइंड अ वे टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम सोडवण्याचा मी मार्ग शोधू शकतो. तर कसं म्हणणार? आय कॅन फाइंड अ वे टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम सोडवण्याचा मार्ग मी शोधू शकतो. आय कॅन फाइंड अ वे टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय कॅन फाइंड अ वे टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. टू सॉल्व्ह this problem. I can find a way to solve this problem. To solve this problem. हा प्रॉब्लेम सोडवण्याचा मार्ग मी शोधू शकतो. हा प्रॉब्लेम टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम सोडवण्याचा कॅन फाइंड अ वे. मी हा प्रॉब्लेम सोडवण्याचा रस्ता शोधू शकतो. आय कॅन फाइंड अ वे टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम सोडवण्याचा मी मार्ग शोधू शकतो. कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? आय कॅन फाइंड अ वे टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. अशा पद्धतीने फाइंड अ वे झाला आपलं. आता बघा आपण क्रॅक. आता क्रॅकवर बघा. क्रॅक म्हणजे काय म्हणते? एखादं फॉर एक्झाम्पल एखादा इंटरव्ह्यू असेल, तो इंटरव्ह्यू मी क्रॅक करू शकतो. तर तुम्ही कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? मी इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो. तर कसं म्हणणार तुम्ही इंग्लिशमध्ये? आय कॅन क्रॅक दिस इंटरव्ह्यू. मी हा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो. आय कॅन क्रॅक दिस इंटरव्ह्यू. मी हा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो. फॉर एक्झाम्पल एखादा आयपीएसचा इंटरव्ह्यू असेल, ठीक आहे, तर आयपीएसचा इंटरव्ह्यू आपल्याला क्रॅक मी आयपीएसचा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो. तर कसं म्हणणार? आय कॅन क्रॅक आयपीएस इंटरव्ह्यू. आय कॅन क्रॅक आयपीएस इंटरव्ह्यू. मी आयपीएसचा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो. अशा पद्धतीने पुन्हा ते सेंटेन्स आपण या ठिकाणी लिहू. इम्पॉर्टंट सेंटेन्स मी क्रॅक करू शकतो ना. आय कॅन क्रॅक दिस इंटरव्ह्यू. मी हा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो. मी आयपीएस इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो. आय कॅन क्रॅक आयपीएस इंटरव्ह्यू. आय कॅन क्रॅक आयपीएस इंटरव्ह्यू. मी आयपीएसचा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो. अशा पद्धतीने. आता त्यानंतर बघा ब्रेकअप करू शकता. आता मला म्हणायचं, तुम्ही तिच्यासोबत ब्रेकअप करू शकता का? कॅन यू ब्रेकअप विथ हर. तुम्ही तिच्यासोबत ब्रेकअप करू शकता का? कॅन यू ब्रेकअप विथ हर. तुम्ही तिच्यासोबत ब्रेकअप करू शकता. कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? कॅन यू ब्रेकअप विथ हर. या ठिकाणी ते स्ट्रक्चर घेऊ आपण, सेंटेन्स घेऊ. कॅन यू ब्रेकअप विथ हर. कॅन यू ब्रेकअप विथ हर. तुम्ही तिच्यासोबत ब्रेकअप करू शकता का? कॅन आहे का तुमच्यामध्ये एवढी हिंमत की तुम्ही तिच्यासोबत ब्रेकअप करू शकता? कॅन यू ब्रेकअप विथ हर. आहे का एवढी हिंमत? अशा पद्धतीने म्हणू शकता तुम्ही. कॅन यू ब्रेकअप विथ हर. तुम्ही सोबत ब्रेकअप करू शकता का? आता यानंतर बघू आपण मॅरी. मॅरीचा अर्थ कोणाला माहित नाही तर मला सांगा. मॅरी माहिती का? मॅरीचा अर्थ काय होतो? मॅरी म्हणजे लग्न करणे. असे या पृथ्वी तलावर कोणी नसेल की त्याला मॅरीचा अर्थ माहित नाही. मॅरी म्हणजे लग्न करणे. आणि ज्याला माहित नसेल त्याचा शिकून फायदा नाही. बरोबर आहे? त्याला माहित पाहिजे ना मॅरी म्हणजे नेमकं काय. अभ्यास करतोय त्याला माहित पाहिजे की मॅरी म्हणजे काय. बरोबर आहे? तर फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय, मी तिच्यासोबत लग्न करू शकत नाही. मी तिच्यासोबत लग्न करू शकत नाही तर मी कसं म्हणणार? किंवा मला असं म्हणायचं, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. आय कांट मॅरी यू. मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. पुन्हा फॉर एक्झाम्पल मी तुझ्यासोबत लग्न करू शकतो. आय कॅन मॅरी यू. मी तुझ्यासोबत लग्न करू शकतो का? आता मला फॉर एक्झाम्पल विचारायचंय, तुम्ही तिच्यासोबत लग्न करू शकता का? तुम्ही तिच्यासोबत लग्न करू शकता का? कॅन यू मॅरी हर. तुम्ही तिच्यासोबत लग्न करू शकता का? या ठिकाणी आपण ते सेंटेन्स घेऊ. तुम्ही तिच्यासोबत लग्न करू शकता का? तर कसं विचारणार इंग्लिशमध्ये?
कॅन यू मॅरी हर? कॅन यू मॅरी हर? तुम्ही तिच्यासोबत लग्न करू शकता का? कॅन यू मॅरी हर? हा काय क्वेश्चन आहे. मी तिच्यासोबत लग्न करू शकत नाही. आय कांट मॅरी यू. मी तिच्यासोबत लग्न करू शकत नाही. आय कांट मॅरी हर. आय कांट मॅरी हर. मी तिच्यासोबत लग्न करू शकत नाही. आय कांट मॅरी हर. मी तिच्यासोबत लग्न करू शकत नाही. अशा पद्धतीने. आता नंतर बघा डान्स. मी डान्स करू शकतो. आय कॅन डान्स. मी डान्स करू शकतो. आय कॅन डान्स. मी डान्स नाही करू शकत. आय कॅनॉट डान्स. मी डान्स करू शकतो का? कॅन आय डान्स? अशा पद्धतीने. वेस्ट टाइम. आता वेस्ट टाइमवर बघा. वेस्ट टाइमवर आपण परत एक बघू. वेस्ट टाइम बघा. मी माझा टाइम वेस्ट नाही करू शकत. मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही. तर कसं म्हणा? आय कॅन नॉट वेस्ट माय टाइम. मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही. आता ह्या ठिकाणी मी काही वर्क घेतले. अजून काही वर्क तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तिथून तुम्ही पिकअप करा त्याला. आणि बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणतीही शंका नाही. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय. टेक केअर.